Hello students, good morning all of you. Welcome to my YouTube channel Professor रवींद्र गायकवाड. तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यास तुम्हाला डेली नोटिफिकेशन पाहायला भेटतील. कमेंट्स करा, लाईक्स करा आणि मित्रांमध्ये शेअर करत राहा. आपण केमिकल थर्मोडायनामिक्स हा 12वीचा टॉपिक शिकत होतो. त्याच्यामध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर चेंजेसचा स्टडी केला होता. त्याच्यामध्ये मला वाटते 4 पॉईंट्स आपण स्टडी केले होते. फर्स्ट पॉईंट होता एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन कशाला म्हणायचं. सेकंड पॉईंट होता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी कशाला म्हणायचं. थर्ड पॉईंट होता तुमचा त्याच्यामध्ये एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन म्हणजे काय. आणि शेवटचा पॉईंट होता एन्थाल्पी ऑफ सोल्युशन कशाला म्हणायचं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज मीन्स बाय थर्मोकेमिस्ट्री. काय पाहणार आहोत आपण. व्हॉट इज मीन्स बाय थर्मोकेमिस्ट्री. व्हॉट इज मीन्स बाय थर्मोकेमिस्ट्री. थर्मोकेमिस्ट्री कशाला म्हणायचं. एक सेपरेट ब्रँच आहे, ही देखील एक केमिस्ट्रीची ब्रँच आहे. थर्मो म्हणजे हीट, ज्याच्यामध्ये एन्थाल्पी चेंजेस एखादी केमिकल रिएक्शन मध्ये जर होत असेल तर त्या केमिकल रिएक्शन मध्ये जी हीट चेंज होणार आहे त्याचा ज्याच्यामध्ये स्टडी केला जातो त्या केमिस्ट्रीला आपण थर्मोकेमिस्ट्री असं म्हणत असतो. मग काय डेफिनेशन करता येत पहा. इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री. इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals with enthalpy changes in a chemical reaction are called as थर्मोकेमिस्ट्री. त्यालाच आपण जनरली काय म्हणतो, थर्मोकेमिस्ट्री. काय डेफिनेशन सांगितली मी. इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री. ही एक केमिस्ट्रीची शाखा आहे. विच डील्स विथ स्टडी ऑफ. त्याच्यामध्ये आपण कशाचा स्टडी करणार आहोत. एन्थाल्पी चेंजेस इन अ केमिकल रिएक्शन. एन्थाल्पी म्हणजे हीट जर केमिकल रिएक्शन मध्ये ऍब्सॉर्ब होत असेल किंवा इव्हॉल्व होत असेल. दिलेल्या केमिकल रिएक्शन मध्ये हीट ऍब्सॉर्ब होणार आहे का इव्हॉल्व होणार आहे त्याचा ज्याच्यामध्ये स्टडी केला जातो त्या ब्रँचला आपण थर्मोकेमिस्ट्री म्हणतो. या थर्मोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन कशाला म्हणायचं, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन कोणकोणते असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. मग त्याच्यामध्ये फर्स्टली आहे पहा व्हॉट इज मीन्स बाय एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. की एन्थाल्पी ऑफ रिएक्शन कशाला म्हणायचं. व्हॉट इज मीन्स बाय एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. व्हॉट इज मीन्स बाय एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. कारण आपण एन्थाल्पी चेंज इन अ केमिकल रिएक्शनची जी ब्रँच आहे त्याला आपण थर्मोकेमिस्ट्री म्हणतो. मग आपल्याला एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन माहित असणं गरजेचं आहे. मग काय डेफिनेशन करता येईल पहा एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शनची. इट इज द डिफरन्स बिटवीन तो एक कशाचा डिफरन्स आहे. डिफरन्स आहे म्हणजे मायनस साइन आहे. इट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ प्रोडक्ट्स and that of the sum of the products and that of the reactants. कशाचा डिफरन्स आहे. the sum of enthalpies of product and that of the reactants. enthalpies of products आहे इथं पहा. enthalpies of products and that of reactants with each substance in definite physical state and their amounts किंवा त्याला मोल म्हणू शकतो. and their amounts being represented by the coefficients in the balanced equation of the reaction. In the balanced equation of the reaction.
are called as enthalpy of chemical reaction. Enthalpy of chemical reaction, त्यालाच आपण काय म्हणतो, enthalpy of chemical reaction. काय सांगली डेफिनेशन, इट इज अ डिफरन्स बिटवीन द सम ऑफ प्रोडक्ट्स अँड दॅट ऑफ, काय सांगली डेफिनेशन, इट इज द डिफरन्स बिटवीन द sum of enthalpy of products and that of the reactants with each substance in definite physical state and their amounts or moles being represented by the coefficient in the balanced equation of the reaction are called as the enthalpy of chemical reaction. क्या है असा डिफरन्स आहे की ज्याच्यामध्ये सम ऑफ एन्थाल्पी ऑफ द प्रोडक्ट्स अँड रिएक्टंट्स, की तुमची एन्थाल्पी असेल किंवा प्रोडक्ट असेल, की प्रोडक्ट मायनस रिएक्टंट यांचा जर आपण डिफरन्स घेतला तर त्याच्यामध्ये प्रोडक्ट आणि रिएक्टंट मधले जे फिजिकल स्टेट्स आहेत त्या देखील तिथे इंडिकेट केलं जातं आणि त्याचा जो स्टायकोमेट्रिक कोएफिशिएंट असणार आहे की तो सबस्टन्स किती मोलमध्ये घेतलेला आहे त्याचा ज्याच्यामध्ये स्टडी केला जातो त्याला आपण जनरली काय म्हणतो, एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणजे एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन मध्ये आपण एक एक्झाम्पल पाहणार आहोत, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता सम ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस सम ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंटचं एक्झाम्पल आपण एका जनरल रिएक्शनच्या आधारे पाहणार आहोत. पण कन्सिडर करा की तुमच्याकडे एक जनरल रिएक्शन आहे. कन्सिडर अ केमिकल रिएक्शन. कन्सिडर अ केमिकल रिएक्शन, की तुमच्याकडे केमिकल रिएक्शन दिलेली आहे, जनरल फॉर्म मध्ये आहे. समजा तुमच्याकडे अशी एक केमिकल रिएक्शन आहे दिलेली आहे, AA प्लस BB टू गिव्स CC प्लस DD. पाहता ह्या रिएक्शन मध्ये जर तुम्ही कम्पेअर केलं तर याच्यामध्ये स्मॉल A, B, C आणि D दिसतात. याला स्टायकोमेट्रिक कोएफिशिएंट किंवा अमाउंट ऑफ मोल्स म्हणायचं. A, B, C आणि D हे कॅपिटल फॉर्म मध्ये दिसतात. हे तुमचे रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स आहेत. हे काय दिसतात तुम्हाला, ए आणि बी हे काय तुमचे स्टायकोमेट्रिक कोएफिशिएंट आहेत, सी आणि डी देखील स्टायकोमेट्रिक कोएफिशिएंट आहे. ए आणि बी हे रिएक्टंट आहेत आणि सी आणि डी हा काय तुमचा प्रोडक्ट्स आहे. एन्थाल्पी चेंज फॉर द रिएक्शन इज गिवन बाय. एन्थाल्पी चेंज फॉर द रिएक्शन इज गिवन बाय. कशी लिहिणार एन्थाल्पी चेंज फॉर द रिएक्शन, मीन्स एन्थाल्पी चेंज फॉर द रिएक्शन इज गिवन बाय. एन्थाल्पी चेंज फॉर द रिएक्शन इज गिवन बाय. काय सिंबल यूज करतो, डेल्टा H स्मॉल r, मीन्स एन्थाल्पी चेंज फॉर द केमिकल रिएक्शन. मग काय डेफिनेशन सांगितली होती, द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट्स अँड सम ऑफ एन्थाल्पी ऑफ द रिएक्टंट्स. मग सम ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट म्हणजे काय असेल, द समेशन ऑफ प्रोडक्ट्स मायनस समेशन ऑफ रिएक्टंट असेल. काय असणार आहे, the difference between the summation of enthalpy of product minus summation of enthalpy of reactant is also called as the enthalpy of chemical reaction. त्यालाच आपण काय लिहिलं, summation of product minus summation of the reactants. यालाच आपण कसे लिहू शकतो पहा, डेल्टा HR इज इक्वल टू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये प्रोडक्ट आहे तुमचा C कॅपिटल C प्लस DD मायनस रिएक्टंट काय आहे तुमचा AA प्लस BB. means summation of C plus D minus summation of A plus B. The small a, b, c, d are the molar enthalpies. की याच्यामध्ये जर आपण HA, HB आणि HA किंवा HC असेल याला आपण मोलार एन्थाल्पीज म्हणू शकतो. मीन्स फिर HA, HB, HC and HD are the molar enthalpies of कशाच्या मोलार एन्थाल्पी असू शकणार आहेत, मोलार एन्थाल्पीज ऑफ HA म्हणजे A चा असेल, HB म्हणजे B चा असेल, HC म्हणजे C चा आणि HD म्हणजे कशाचा असणार आहे, D चा रिस्पेक्टिव्हली. HA म्हणजे A चा मोलार एन्थाल्पी असेल, HB म्हणजे B चा मोलार एन्थाल्पी असेल, HC म्हणजे C चा मोलार एन्थाल्पी असेल आणि HD म्हणजे तुमचा काय असणार आहे, D चा मोलार एन्थाल्पी असेल. यालाच आपण कसं लिहू शकतो जनरल फॉर्म मध्ये,
जे दाखवलं डेल्टा एच आर इज इक्वल टू समेशन ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ रिएक्टंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणजे या इक्वेशनच्या आधारे जनरली तुम्हाला ती एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन रिप्रेझेंट करता येते. बट दिस एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन इट मे बी पॉझिटिव्ह और इट मे बी निगेटिव्ह. की एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन ही पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. इट डिपेंड्स अपॉन देअर प्रोडक्ट अँड रिएक्टंट. की तुमचा प्रोडक्ट आणि रिएक्टंट काय असणार आहे. समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू काय असणार आहे आणि समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट रिएक्टंटची व्हॅल्यू काय असणार आहे. जर समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू जर जास्त असेल तर तो एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन पॉझिटिव्ह असेल. समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू जर कमी असेल तर त्या एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शनची व्हॅल्यू काय असणार आहे. निगेटिव्ह आहे. मीन्स द एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. की ती पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. लक्षात आलं डेफिनेशन याच्यावरून. The difference between the sum of enthalpies of the products minus summation of enthalpy of the reactants are also called as enthalpy of chemical reaction. तर एक जनरल एक्झाम्पल आहे, याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर आता हे दिलेले एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन आपल्याला माहिती झाले की दोन प्रकारचे असू शकतात. इट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. ड्यू टू देअर टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन हॅव्हिंग द टू टाइप्स. म्हणून रिएक्शनचे दोन प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट केमिकल रिएक्शन असते. व्हॉट इज मीन्स बाय एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन की एंडोथर्मिक रिएक्शन कशाला म्हणायचं. आणि दुसरी असते एक्झोथर्मिक रिएक्शन. कारण एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शनची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. त्याच्यावरून केमिकल रिएक्शनचे दोन प्रकार पडतात. एक एंडोथर्मिक रिएक्शन असते आणि एक एक्झोथर्मिक केमिकल रिएक्शन असते. आता एंडोथर्मिक रिएक्शन कशाला म्हणायचं. द रिएक्शन इन विच एन्थाल्पी चेंज इज अ पॉझिटिव्ह. द रिएक्शन इन विच enthalpy change is positive. Enthalpy change is positive are called as endothermic reaction. की ज्या केमिकल रिएक्शन मध्ये एन्थाल्पीची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला आपण एंडोथर्मिक रिएक्शन म्हणतो. बट वी नो दॅट इन जनरल if heat energy are absorbed the given reaction is endothermic reaction. की एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये जर तो हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करत असेल तर दिलेली रिएक्शन ही काय असणार आहे. ती पॉझिटिव्ह असते आणि त्याची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल एन्थाल्पीची तर ती रिएक्शन काय असणार आहे. एंडोथर्मिक आहे. मीन्स इन गिवन केमिकल रिएक्शन द एन्थाल्पी चेंज इज पॉझिटिव्ह. सच रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज एंडोथर्मिक रिएक्शन. बट फॉर सच रिएक्शन ह्याच रिएक्शन मध्ये जर आपण कम्पेअर केलं इन एनी केमिकल रिएक्शन की तुमची कुठलीही केमिकल रिएक्शन जर असेल मीन्स इन एनी केमिकल रिएक्शन समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट्स इज ग्रेटर दॅन समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट्स. की जर तुमची एंडोथर्मिक रिएक्शन जर असेल तर त्याच्यामध्ये समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू जास्त असते ॲज कम्पेअर टू समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट. म्हणजे प्रोडक्टची व्हॅल्यू जर जास्त असेल ॲज कम्पेअर टू रिएक्टंट पेक्षा तर त्यावेळेस दिलेली रिएक्शन ही एंडोथर्मिक असते हे आपण ओळखू शकतो. अँड हेन्स डेल्टा एच ऑफ आर इज द पॉझिटिव्ह. त्यावेळेस त्या केमिकल रिएक्शन जर पाहिली मीन्स एन्थाल्पी ऑफ द केमिकल रिएक्शन इज पॉझिटिव्ह आणि त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची पॉझिटिव्ह असणार आहे. हे लक्षात राहू द्या. ज्याच्यामध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत की दिलेल्या केमिकल रिएक्शन मध्ये समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू जर समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट पेक्षा जास्त असेल तर त्यावेळेस डेल्टा एच आर म्हणजे एन्थाल्पी ऑफ द केमिकल रिएक्शनची व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह असते. आणि हे जर दोन कन्सेप्ट इथे असतील तर आपण सांगू शकतो की दिलेली केमिकल रिएक्शन ही एंडोथर्मिक आहे. मग काय एक्झाम्पल सांगता येईल पहा. कोण सांगता एक्झाम्पल की एंडोथर्मिक रिएक्शनचं काय एक्झाम्पल सांगता येईल. समजा तुमच्याकडे नायट्रोजन गॅस आहे आणि दुसरा ऑक्सिजन गॅस आहे. काय तयार होईल. 2 इक्विव्हॅलंट ऑफ NO2 गॅस तयार होईल. बरोबर. याच्यामध्ये जी एन्थाल्पी चेंज होणार आहे ज्याला आपण एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन म्हणतो त्याची व्हॅल्यू काय असणार आहे पॉझिटिव्ह आणि ती साधारण आहे 66.4 किलो जूल. किती असते ती 66.4 किलो जूल एवढी त्याची हीट एनर्जी असते. मग आता याच्यामध्ये समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू जर रिएक्टंट पेक्षा जास्त आहे हे आपल्याला ओळखायचे. आता पहा इथे तुमचा नायट्रोजन गॅस आहे इथे ऑक्सिजन गॅस आहे. म्हणजे हे काय झाले तुमचे
रिॲक्टंट मॉलिक्युल्स आहेत बरोबर, आणि इकडे 2 इक्विव्हॅलंट ऑफ NO2 तयार होतो. इथे समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ NO2 ची व्हॅल्यू जर प्रॅक्टिकली पाहिली तर ती रिॲक्टंट पेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शनची व्हॅल्यू किती आहे, प्लस 66.4 किलो जूल पर मोल. आपण ओळखू शकतो की याच्यामध्ये प्लस साइन आहे, म्हणजे ती रिॲक्शन कोणती आहे, एंडोथर्मिक रिॲक्शन. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर आता 2 नंबरचे रिॲक्शन आहे. व्हॉट इज मीन्स बाय एक्झोथर्मिक रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे, व्हॉट इज मीन्स बाय एक्झोथर्मिक रिॲक्शन. आता एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय असते, ज्याच्यामधून हीट एनर्जी इव्हॉल्व होत असते किंवा रिलीज होत असते त्याला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. मीन्स द रिॲक्शन इन विच अशी एक केमिकल रिॲक्शन आहे, द रिॲक्शन इन विच एन्थाल्पी चेंज इज निगेटिव्ह. की दिलेल्या केमिकल रिॲक्शन मध्ये जर एन्थाल्पीची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल, आर कॉल्ड ॲज किंवा इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन, आणि त्यालाच आपण जनरली काय म्हणतो, एक्झोथर्मिक रिॲक्शन. काय सांगितलं मी, द रिॲक्शन इन विच एन्थाल्पी चेंज इज अ निगेटिव्ह आर कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन. की ज्या केमिकल रिॲक्शन मध्ये जी काही तुमची हीट एनर्जी चेंज होणार आहे त्याची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर त्या रिॲक्शनला आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. आणि ही व्हॅल्यू निगेटिव्ह केव्हा असते, ज्यावेळेस त्याच्यामधून हीट एनर्जी रिलीज होत असते किंवा इव्हॉल्व होत असते त्यावेळेसच त्याची व्हॅल्यू जी असणार आहे ती निगेटिव्ह असते. म्हणजे आपण कन्फर्म करू शकतो की ती रिॲक्शन कशी असणार आहे, एक्झोथर्मिक आहे. बट फॉर द केमिकल रिॲक्शन, पण समजा एखादी केमिकल रिॲक्शन असेल, मीन्स इन एनी केमिकल रिॲक्शन summation of enthalpy of products is less than summation of enthalpy of reactants. जर दिलेल्या केमिकल रिॲक्शन मध्ये समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू रिॲक्टंट पेक्षा जर कमी असेल, म्हणजे त्या रिॲक्टंटची व्हॅल्यू जास्त असेल आणि प्रोडक्टची व्हॅल्यू कमी असेल, तर त्यावेळेस रिॲक्टंटची व्हॅल्यू जास्त आहे, म्हणजे मायनस साइनची व्हॅल्यू जास्त आहे, म्हणून इथं जी व्हॅल्यू येणार आहे ती काय असणार आहे, निगेटिव्ह. मीन्स एन्थाल्पी ऑफ द केमिकल रिॲक्शन इज निगेटिव्ह, त्यावेळेस त्याची व्हॅल्यू काय असणार आहे तुमची, निगेटिव्ह असेल. काय एक्झाम्पल सांगता येईल पहा, फॉर्मेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड गॅस. समजा तुमच्याकडे कार्बन आहे ग्राफाइट फॉर्म मध्ये आणि ऑक्सिजन गॅस आहे, त्याच्यापासून काय तयार होईल, कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होईल. जे हीट एनर्जी त्याच्यामध्ये काहीतरी रिलीज होणार आहे, हीट एनर्जी रिलीज होते म्हणजे साइन काय असणार आहे तुमचं, निगेटिव्ह साइन आहे, आणि साधारण ती व्हॅल्यू असते 393.5 किलो जूल. किती असते, 393.5 किलो जूल. तर आहे लक्षात की एक्झोथर्मिक रिॲक्शन कशाला म्हणायचं, द रिॲक्शन इन विच एन्थाल्पी चेंज इज अ पॉझिटिव्ह आर कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक रिॲक्शन. त्याच्यामध्ये समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट हा रिॲक्टंट पेक्षा कमी असतो आणि डेल्टा एच आर ची व्हॅल्यू काय असते, निगेटिव्ह असते. आणि त्याच्यामधलं हे एक्झाम्पल आहे, कार्बन प्लस O2 टू किल्स कार्बन डायऑक्साईड, त्याची एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन आहे मायनस 393.5 किलो जूल. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता ह्या केमिकल रिॲक्शनचे 2 प्रकार आपल्याला माहिती झाले. समजा तुम्हाला एक्झाम मध्ये असा डिफरन्स जर विचारला तर तो तुम्हाला डिफरन्स लिहिता आला पाहिजे. म्हणून एक डिफरन्स फॉर्म मध्ये दाखवतो, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाही पण की याचा डिफरन्स तुम्हाला लिहिता आला पाहिजे. कशाचा, एंडोथर्मिक रिॲक्शन आणि दुसरी कोणती आहे तुमची, एक्झोथर्मिक रिॲक्शन कशाला म्हणायचं. एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन कशाला म्हणायचं. समजा याचा डिफरन्स जर तुम्हाला विचारला तर तो परीक्षेमध्ये लिहिता आला पाहिजे. कसं लिहिणार पहा, इन एंडोथर्मिक रिॲक्शन द एन्थाल्पी चेंजेस. तर पाहिली, इन दिस रिॲक्शन heat energy is absorbed. की ह्या रिॲक्शन मध्ये काय होतं, हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते.
इकडे काय लिहिणार तुम्ही फर्स्ट पॉइंट, इन दिस रिएक्शन हीट एनर्जी इज इव्हॉल्व्ड, की याच्यामध्ये हीट एनर्जी काय होणार आहे, इव्हॉल्व्ड होते. म्हणजे तुमची एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर हीट एनर्जी तो ऍब्सॉर्ब करतो, आणि एक्झोथर्मिक रिएक्शन असेल तर हीट एनर्जी काय होते, इव्हॉल्व्ड होत असते किंवा रिलीज होत असते. मग दिलेल्या केमिकल रिएक्शन मध्ये हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होते म्हणजे काय असणार, द एन्थाल्पी चेंजेस in a given chemical reaction is positive. जर त्याच्यामध्ये हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होत असेल तर त्याच्यामध्ये एन्थाल्पी चेंजची जी व्हॅल्यू असणार आहे ती कशी असणार आहे, पॉझिटिव्ह आहे. इकडे काय होईल पहा, द एन्थाल्पी चेंजेस in a given chemical reaction is negative. जर तुमची समजा व्हॅल्यू रिएक्शन एक्झोथर्मिक असेल तर त्याच्यामध्ये एन्थाल्पी चेंजची व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आणि दिलेली रिएक्शन जर तुमची एंडोथर्मिक असेल तर एन्थाल्पी चेंजची व्हॅल्यू काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. त्यानंतर इन एंडोथर्मिक रिएक्शन द समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट्स. समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू याच्यामध्ये कशी असते, एंडोथर्मिक मध्ये जास्त असते ऍज कम्पेअर टू समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट पेक्षा. तसं दिलेली रिएक्शन जर समजा तुमची एक्झोथर्मिक असेल तर काय येईल, समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट्स इज लेस दॅन समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट्स. की एक्झोथर्मिक रिएक्शन जर असेल तर त्याच्यामध्ये समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू ही रिएक्टंट पेक्षा कमी असते. अशा प्रकारची जर कंडिशन असेल तर डेल्टा एच आर म्हणजे एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शनची व्हॅल्यू काय असणार आहे, पॉझिटिव्ह असेल. आणि इथे देखील एन्थाल्पी ऑफ द केमिकल रिएक्शनची व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आणि शेवटच्या पॉइंट्स मध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता. कोणतं एक्झाम्पल दाखवलं होतं तुम्हाला मी, N2 गॅस प्लस O2 गॅस टू गिव्स 2 इक्विव्हॅलंट ऑफ NO2 गॅस. त्याची एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शनची व्हॅल्यू कशामध्ये येणार आहे, प्लस मध्ये असेल. आणि ती किती आहे, 66.4 किलो जूल. तसं इकडे एक्झाम्पल काय लिहू शकता तुम्ही, कार्बन इन सॉलिड स्टेट प्लस O2 इन गॅसियस स्टेट टू गिव्स कार्बन डायऑक्साइड. एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शनची व्हॅल्यू जर पाहिली तर 393.5 किलो जूल आहे. किती आहे ती, साधारण 393.5 किलो जूल. तर या डिफरन्सच्या आधारे तुम्हाला हा पॉईंट परफेक्ट करता आला पाहिजे. आता स्क्रीनशॉट काढून घ्या पहा, नंतर तुम्हाला एकदा एक्सप्लेनेशन सांगतो. समजा तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला एंडोथर्मिक रिएक्शन कशाला म्हणायचं आणि एक्झोथर्मिक रिएक्शन, तर तुम्हाला फर्स्टली त्याची डेफिनेशन लिहिता आली पाहिजे. जनरल फॉर्म मध्ये काय लिहिणार, इन एंडोथर्मिक रिएक्शन द हीट एनर्जी इज ऍब्सॉर्ब. की एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये हीट एनर्जी ऍब्सॉर्ब होत असते. इन एक्झोथर्मिक रिएक्शन हीट एनर्जी इज रिलीज और इव्हॉल्व्ड. की एक्झोथर्मिक रिएक्शन असेल तर हीट एनर्जी इव्हॉल्व्ड होत असते किंवा रिलीज होते. इन एंडोथर्मिक रिएक्शन द एन्थाल्पी चेंज व्हॅल्यू इज ऑलवेज पॉझिटिव्ह. की एंडोथर्मिक रिएक्शन जर असेल तर जी काय एन्थाल्पी चेंज होणार आहे प्रॅक्टिकली त्याची व्हॅल्यू ऑलवेज काय असते, पॉझिटिव्ह असते. बट इन एक्झोथर्मिक रिएक्शन द एन्थाल्पी चेंज व्हॅल्यू इन प्रॅक्टिकली इट इज ऑलवेज निगेटिव्ह. आणि ती ऑलवेज कशी असते, निगेटिव्ह असते. थर्मोकेमिस्ट्रीच्या आधारे जर आपण त्याचं पाहिलं एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन, तर एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू ही समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट पेक्षा जर जास्त असेल प्रॅक्टिकली तर आपण आयडेंटिफाय करू शकतो की दिलेली केमिकल रिएक्शन ही एंडोथर्मिक आहे. तसं एक्झोथर्मिक आहे हे कसं ओळखायचं, समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू ही समेशन ऑफ एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट पेक्षा जर कमी असेल तर आपण आयडेंटिफाय करू शकतो की दिलेली केमिकल रिएक्शन ही एक्झोथर्मिक आहे. मग दिलेली रिएक्शन प्रोडक्टची व्हॅल्यू जास्त आहे रिएक्टंट पेक्षा म्हणजे एन्थाल्पी ऑफ रिएक्शन डेल्टा एच आर ची व्हॅल्यू काय येणार आहे, पॉझिटिव्ह.
इथे प्रोडक्ट रिएक्टंटपेक्षा कमी आहे, म्हणजे डेल्टा एच आर ची व्हॅल्यू काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. आणि खाली एक एक्झाम्पल लिहू शकता, नायट्रोजन गॅस इज कंबाईन विथ ऑक्सिजन गॅस टू गिव्स 2 इक्विव्हॅलंट ऑफ NO2 गॅस. डेल्टा एच आर ची व्हॅल्यू आहे प्लस 66.4 किलो जूल. आणि एक्झोथर्मिक एक्झाम्पल काय आहे, कार्बन इन ग्राफाइट फॉर्म प्लस O2 इन गॅसियस स्टेट टू गिव्ह CO2 गॅस. डेल्टा एच आर ची व्हॅल्यू आहे मायनस 393.5 किलो जूल पर मोल. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण थर्मोकेमिकल बॅलन्स्ड इक्वेशन कशाला म्हणायचं किंवा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन कशाला म्हणायचं ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.